सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 48 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि पहिल्यापासून ही स्टोरी ऐकावी. अर्जुन एकटाच खूप खूप हसत होता आणि मयुरी म्हणाली, का हसताय एवढे? नक्कीच काहीतरी म्हणाला असाल माझ्या आईला. तुझ्या आईला कुठे काय म्हणालो का मी? तू ऐकलंस का? मनातल्या मनात म्हणाला असेल ना, तरीच इतकं हसताय खसखस पिकल्यासारखं. आणि अर्जुन आता गप्प बसला, कारण फक्त त्यालाच तिच्या मनातलं कळतं असं नव्हतं, तिलाही त्याच्या मनातलं कळत होतं. शब्द कमी वापरत होते ते दोघे एकमेकांशी संवाद साधताना. आणि थोड्या वेळात तो म्हणाला, मयू, आज तू कसं काय ऐकतेस तुझ्या आईचं? इतर वेळी तर काहीच नाही ऐकत, आणि हेच बरं ऐकलंस तू. मग ती काय चुकीचं बोलते का? तिला पण काळजी आहेच की तिच्या नातवाची. तुझी आई डॉक्टर आहे का गं? मी काही सांगितलं तर माझं नाही ऐकत तू. तुझा माझ्यावर विश्वासच नाही बघ. तसं नाही हो, पण मला भीती वाटत आहे म्हणून नको. तिचा नानाचा पाडा सुरूच होता. मग अर्जुन तिला काहीशा नाराजीने आणि तुटक तुटक आवाजात म्हणाला, बरं चल झोप आता. असं म्हणून त्यानं तिला झोपवली. आणि त्याच्या आवाजावरून तिला कळलं की अर्जुनराव दुखावले आहेत. मग तिचा जीवच राहीना. अहो झोप आता, मी झोपलो आहे ना. अहो ऐका ना. आता काय अजून? मी दमलो आहे प्रवासानं, झोपू दे मला. आणि मयुरी नाराज झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडक्या आवाजात म्हणाली, अहो ऐका ना. पण तो काहीच नाही बोलला आणि ती तिथून निघून जाऊ लागली. त्याने तिच्या हाताला पकडलं आणि थांबवलं. मयू, कुठे चाललीस? ती गप्पच होती, नुसती मुसमुसत होती. अगं रडतेस काय ग लगेच तू? मग तुम्ही असं का चिडलात? अगं गंमत केली तुझी, नको रडू. आणि त्यानं तिला जवळ घेतलं, कुशीत घेऊन झोपला. आणि मग तिनेच त्याला डीप किस केला आणि त्याला उत्तेजित करायला सुरुवात केली. मयू झोप की आता. आणि मयुरी म्हणाली, नाही येत झोप मला, आता काहीतरी केल्याशिवाय चैनच नाही पडणार. असं ती म्हणाली आणि तो आश्चर्याने त्याचा आनंद लपवत म्हणाला, काय? आणि तुझ्या आईचा कानमंत्र विसरलीस होय ग तू? आता आईला कशाला आणता तुम्ही मध्ये? आणि अर्जुनराव म्हणाले, तुझ्या आईला मी कशाला मध्ये आणीन ग? मला काय हौस आहे का आता वनवास करून घ्यायची माझा? आणि मग मयुरी खूप हसायला लागली. तुम्ही पण ना, असं बोलतात का? मी कुठे काय बोललो? बरं राहू दे, आता गप्प बसा. असं म्हणून तिनं पुन्हा त्याला मिठी मारली आणि त्याला खूप घट्ट मिठी मारत त्याच्यात सामावण्याचा प्रयत्न करू लागली. आता ती नाही ऐकणार हे अर्जुनच्या लक्षात आलं. आणि मग तोच म्हणाला, मयू तुला भीती वाटते ना? मग आपण उद्या डॉक्टरकडे जाऊ आणि तुझ्या मनातील सगळ्या शंका दूर करूया. आणि त्याने तिला तशीच घट्ट मिठी मारून थोपटत झोपवली. सकाळ झाली आणि दोघेही आवरून त्यांच्या नेहमीच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरकडे गेले. त्यांनी तिला चेक केलं आणि आत्ताशी प्रेग्नन्सी राहिली आहे. आत्ताच काही सांगता येत नाही, फक्त सुरुवातीला काय काळजी घ्यायची हे सांगितलं. पण मयुरीच्या मनातील शंका अजून तशीच राहिली होती. ती नुसती चुळबुळ करत होती आणि ती उघडपणे असं विचारायला लाजत होती. अर्जुनराव काय निर्लज्जच होते. त्यांनी लगेच विचारली असती शंका, पण मयुरीच त्याला विचारू देत नव्हती. आणि तो मनात म्हणाला, हिला काय आता इथेच डिलिव्हरी होईपर्यंत राहायचं आहे की काय? खुळी कुठली, कधी विचारणार आहे कुणास ठाऊक. स्वतःही बोलत नाही आणि मलाही बोलू देत नाही. बहुतेक आम्ही ज्युनियर अर्जुनरावांना सोबतच घेऊन जाणार इथून. आणि त्याने तिला नजरेनंच खुणवत विचारलं, मी विचारू का? आणि ती नाही म्हणाली, नजरेनंच. आणखीन थोडा वेळ असाच गेला. मग तिची अस्वस्थता पाहून तो डॉक्टरला म्हणाला, मॅडम आम्हाला म्हणजे हिला एक शंका आहे, आता तुम्हीच सांगा तिला. आणि तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, गप्प बसा ना. आणि अर्जुन म्हणाला, आता विचारू तरी दे, त्यांच्यापासून काय लपवायचं? त्यांना सगळं सांगितलंच पाहिजे ना, आपल्या मनातील शंकाही विचारायला पाहिजेत. मग ती म्हणाली, मी विचारते, तुम्ही बाहेर जा. आणि तो बाहेर गेला. डॉक्टरांनी लगेच तिच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाल्या, मला कळलं की तुम्हाला काय विचारायचं आहे. हेच ना की प्रेग्नन्सीमध्ये नवरा बायकोने शारीरिक संबंध ठेवायचे की नाहीत? आणि मयुरी लाजून मान हलवत हो म्हणाली. आणि डॉक्टर म्हणाले, प्रेग्नन्सीमध्ये आईचं सगळं लक्ष बाळाकडे असतं, त्यामुळे तिचं नवऱ्यासोबतच्या शारीरिक संबंधाकडे जास्त लक्ष नसतं. ती बाळाशी खूप अटॅच झालेली असते. पण पुरुषांचं मात्र तसं नसतं. त्यांना प्रेग्नन्सीच्या अगोदरचं त्यांचं रुटीन आहे तसंच सुरू असावं असं वाटत असतं. बायकांचं मात्र तसं नसतं. त्यांच्या शरीरात काही बदल होत असतात आणि म्हणूनच त्यांची संबंध ठेवण्याची इच्छा नसते.
किंवा भीती असते की बाळाला काही होईल का. आणि मग मयुरीने आता प्रश्न विचारला, खरंच तसं काही होईल का बाळाला. आणि डॉक्टर म्हणाल्या, जर तुमची तब्येत ठीक असेल, काही कॉम्प्लिकेशन नसतील तर काहीही हरकत नाही संबंध ठेवायला, पण थोडी काळजी दोघांनीही घ्यायची. आणि उलट त्याने होणाऱ्या बाळाला फायदाच होतो. आई खुश असेल तर बाळही हेल्दी असतं. मनात कसलीही शंका आणू नकोस. आणि त्यांनी तिला पुन्हा औषध गोळ्या लिहून दिल्या आणि 1 महिन्याने येऊन भेटायला सांगितलं. आणि मयुरी थोड्या वेळाने बाहेर आली. अर्जुनराव तिचीच वाट पाहत होते. काय मग, झालं का तुझं समाधान? काय म्हणाले त्या? किती घाई ना स्वारींना, आधी गाडीत तरी बसा. किती घाई असते हो तुम्हाला, असं ती म्हणाली. आणि त्यानं गाडी सुरू केली. मग म्हणाला, सांग की आता. आणि ती थोडीशी हसत लाजत म्हणाली, अहो डॉक्टर पण ना, तुम्ही जे म्हणाला ना तेच म्हणाल्या. बघ, तुला ना मी सोडून सगळे हुशार वाटत असतात. अगदी हा दगडसुद्धा तुला हुशार वाटेल, पण मी अजिबात नाही. आणि मयुरी खूप हसत होती. आता त्याने गाडी गजऱ्याच्या स्टॉलकडे वळवली आणि म्हणाला, घे बघ गजरे मन भरून, आणि किती हसायचं तेवढं हसून घे. जितका आनंद आहे घ्यायचा आहे तितका आनंद घे तू. त्या फुलांकडे पाहून आणि खरंच मयुरी ते मोगऱ्याचे टपोऱ्या कळीचे गजरे पाहून खूप हरकली, मनापासून हसायला लागली. तिचा आनंद तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. आणि अर्जुनने तिच्यासाठी गजरे घेतले, तिथेच तिच्या केसात माळले. आणि आता अर्जुनरावांनी गाडी साडीच्या दुकानाकडे वळवली. आणि काहीही न कळून मयुरी त्याला म्हणाली, अहो कुणाला साडी घ्यायची आहे. आणि अर्जुन म्हणाला, मलाच घ्यायची आहे साडी. मला डोहाळे लागले आहेत ना साडी घालायचे. बास करा की फाजीलपणा, किती चावटपणा करता. मयुरी हसत म्हणाली, मग आता साडीच्या दुकानात आलोय म्हटल्यावर कोणासाठी साडी घेऊ मी. आता माझी दुसरी बायको असती तर तुला घेऊन आलो असतो का तिच्यासाठी साडी घ्यायला. मीच गुपचूप नसती का घेतली तिच्यासाठी. मला तुझ्यासाठीच साडी घ्यायची आहे. मला नको बाई साडी, आधीच खूप साड्या आहेत माझ्याकडे. आणि मी कुठे बाहेर जाते का रोज नवीन साड्या घालायला. तुला कोण घे म्हणतंय, मलाच घ्यायची आहे तुला साडी. पण नेसणार तर मीच आहे ना. आणि मला नेसायची नसेल तर मी आहे ना, मी नेसवेन तुला साडी. चल उतर. आणि नको नको म्हणतच दोघेही साडीच्या दुकानात शिरले. आणि तो तिला म्हणाला, प्रीतीसाठी ही एक छान साडी घेऊन ठेव. होय हो, तिचं डोहाळे जेवण आता जवळच येईल, मग तिच्यासाठी पण साडी घेते आत्ताच. आणि तिने प्रीतीसाठी छान हिरव्या रंगाची साडी निवडली. आणि म्हणाली, अहो ही कशी दिसेल प्रीतीला. तो घे ना तुझ्या आवडीची, मला काय विचारतेस. आणि मयुरी म्हणाली, थांबा मी तिला व्हिडिओ कॉल करते. तिने तिचा मोबाईल पर्समधून काढला, पण स्विच ऑफ होता. आणि ती नाराज झाली. का गं, काय झालं. पण यावेळी ती काहीच बोलली नाही, कारण माझा मोबाईल स्विच ऑफ आहे असं ती म्हणाली असती तर अर्जुनराव लगेच म्हणाले असते, करू का तुला चार्जिंग. त्यांचा हा 65 विनोद तिला माहीत होता. आणि इतक्या माणसात बोलायला तो लाजलाही नसता. म्हणून तीच गप्प बसली आणि म्हणाली, हीच घेते हिरव्या रंगाची साडी, छान दिसेल प्रीतीला. पण तिला स्वतःसाठी कुठली साडी घ्यावी हेच कळेना. आणि तिथली सेल्स गर्ल स्वतःच्या अंगावर साडी टाकून डोक्यावरून पदर घ्यायची आणि साडी नेसून दाखवायची. आणि मयुरी त्या साडी घातलेल्या सेल्स गर्लकडे इशारा करून अर्जुनला म्हणाली, अहो कशी दिसते ही. अर्जुन तिची नक्कल करत हळूच म्हणाला, इश्य मयू, माझं लग्न झालंय आता आणि बाप होणार आहे मी एका बाळाचा. मला काय विचारतेस की ही कशी दिसते म्हणून. आणि मयुरी त्याला रागवतच चिमटा काढून म्हणाली, अहो साडी कशी दिसते ते सांगा, असं म्हणायचं होतं मला. लगेच बोहल्यावर चढायची स्वप्न पडतात तुम्हाला. आणि तो हसत म्हणाला, साडी होय, मला वाटतं साडीतली कशी दिसते ते विचारतेस तू. आणि ती फणकाऱ्याने म्हणाली, चोराच्या मनात चांदणं. आणि तिला कोणतीच साडी आवडेना. ही तर माझ्याकडे आधीपासूनच आहे, या रंगाची मला सूट होणार नाही. हेच काट नको नि अशा बुट्ट्या पाहिजेत, पण रंग हा नको. तिचा साडी खरेदी करताना उडालेला गोंधळ आणि नखरे पाहून अर्जुन मनात म्हणाला, आता या वेडीसाठी साडीची फॅक्टरीच उघडावी लागणार बहुतेक, घरचीच. म्हणजे एकदा का हिला साडीच्या ढिगाऱ्यात टाकली की बसेल मग फक्त साड्या बघत. ती मुद्दामच अशी करत होती कारण तिला साडीच घ्यायची नव्हती. आणि जरी घेतली तर त्याने त्याच्याच पसंतीची घ्यावी. आणि तिने नेहमीप्रमाणेच अर्जुनकडे पाहिलं आणि तो म्हणाला, तू थांब, तुला नाहीच कळायचं काही. आणि त्याने तिच्यासाठी पोपटी रंगाची लाल काठ असलेली नाजूक बुट्टीची आकर्षक गोंड्याचा भरजरी पदर असलेली सुंदर काठपदराची साडी निवडली. आणि तिथेच तिच्या अंगावर साडी टाकून म्हणाला, आता ही खूप छान दिसते हां, पसंत आहे मला. आणि तिथले सगळेच हसायला लागले. मयुरी लाजून गोरीमोरी झाली. आणि मग म्हणाला, साडी म्हणालो मी, बायको तर आधीपासूनच पसंत आहे.
आणि मयुरीने त्याला ओढतच गाडीत बसवलं. आता स्वारींनी गाडी वळवली सोन्याच्या दुकानाकडे. आता इथे काय, तिने आश्चर्य वाटून विचारलं. पुन्हा तोच प्रश्न, तुला गुपचूप बसता येत नाही का गं? सारखा प्रश्न विचारत असते. आणि ती गप्प बसली. त्याने तिच्यासाठी जोडवी खरेदी केली. खूप सुंदर डिझाईन सिलेक्ट केली त्यानं, तिच्या लांब सडक नाजूक बोटात शोभतील अशी. आणि तिथेच तिला खुर्चीत बसवून तो जमिनीवर बसला आणि तिथेच तिला ती जोडवी घातली. बघणारालाही हेवा वाटावा अशी ती जोडी होती, अगदी लाखात एक. मयुरीच्या भावाच्या लग्नात तिला हार घेण्यासाठी ते दोघे आले होते इथं. त्याच दुकानात आताही आले. आणि तिथल्या सेल्स गर्लला माहीत होतं अर्जुनरावांची भन्नाट विनोदी शैली. आता पुन्हा दोघेही गाडीत बसले. आता तरी बोलू का, ती म्हणाली. आणि खरंच मयुरी, त्यानं गप्प बस म्हटल्यापासून आतापर्यंत गप्प होती. दुकानातही एका शब्दानं बोलली नाही आणि त्याच्याही लक्षात आलं नाही. तिला जोडवी घेण्यात आणि तिच्या बोटात घालण्यात तो इतका मग्न होऊन गेला होता. आणि तो तिला म्हणाला, बोल की, तुझं का तोंड धरलंय होय मी? आता जोडवी का घेतलीत तुम्ही? होती ना आधीची मला. आणि अर्जुन म्हणाला, मी ना तुला बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने म्हणजे प्रत्येक महिन्यात एक असं काही ना काही गिफ्ट देणार आहे. पहिल्या महिन्याची साडी आणि आता दुसऱ्या महिन्याची जोडवी. अहो, असं का पण? का म्हणजे या वस्तू तुझ्या कायम लक्षात राहतील. आपण तुझी प्रेग्नन्सी सेलिब्रेट करतोय असं समज. ते नाही का आता नवीन फॅड निघालं आहे, 1 महिन्याचं बाळ झालं, 2 महिन्याचं झालं की त्याचा बर्थडे साजरा करतात. तसंच मला तुझी प्रेग्नन्सी साजरी करायची आहे. मयू, तू किती आतुरतेने या बाळाची वाट पाहत होतीस, म्हणून मी तुला 9 महिने 9 सौभाग्य अलंकार देणार आहे. आणि त्याचे ते विचार ऐकून तिला तिच्याच नशिबाचा हेवा वाटला. असे हटके विचार फक्त आणि फक्त अर्जुनरावच करू शकतात. असे वेगळे विचार कोणीच कधीच करू शकत नाही. आणि जे हे विचार करू शकत नाहीत ते असं प्रेम करू शकत नाहीत. त्यांना हे खोटंच वाटतं. असं कुठं नसतं, इतकं प्रेम करणारा नवरा कुठं असतो का? हे प्रेम जरा अतिच होतंय असंच त्यांना वाटतं. पण जिथे मनापासून प्रेम करणं असतं तिथं असं एकजीव होऊन गेलेलं प्रेम असतं. आणि अर्जुनराव म्हणतात तसे, अशांना त्यांच्याच गैरसमजात जगू द्यावं. त्यांना समजवायला सुद्धा जाऊ नये किंवा पटवून द्यायला तर नकोच जायला. त्यांचे हे विचार आणि प्रेम पाहून मयुरीच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. आणि मग तीही म्हणाली, मग मलाही तुमचं बाबा होणं साजरं करायचं आहे. काहीतरी घ्यायचं आहे मला तुमच्यासाठी. पण काय हेच मला कळत नाही. नाही ना कळत, मग राहू दे. मला जे हवंय ना ते मी घेतो तुझ्याकडून. आणि बाबा होण्याचा आनंद माझा मीच साजरा करतो. तू नको टेन्शन घेऊ, असं म्हणून तो हसायला लागला. मयुरीही त्याच्यासोबत हसत होती. अर्जुनराव पण ना, नेहमी एकच एक विषय. किती रोमॅन्टिक असावं माणसानं, त्याला काही मर्यादा? ह्यांना रोमॅन्टिक व्हायचा आणि रोमॅन्टिक वागण्याचा कसलाच कंटाळा येत नसतो. आणि ती म्हणाली, तुम्हाला एकच एक विषय काढून कंटाळा येत नाही का हो? कंटाळा आला असता तर तुझ्या पोटात हे पिल्लू कुठून आलं असतं? आणि हे सुंदर बर्थडे गिफ्ट मला मिळालं असतं का? असं म्हणून तो हसला आणि मयुरीही हसायला लागली.